Okay, hello student. Let us see the next concept, that is the pressure. What is mean by pressure? Pressure म्हणजे आपण जर मराठीत अर्थ घेतला तर दाब. तर बघा इथे एक एक्झाम्पल आपण बघूया की ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की आपण जनरली आपण सुद्धा ही ॲक्टिव्हिटी करून बघितलेली असेल की आपण एखादा नेल आहे तो आपल्याला एका भिंतीमध्ये वॉलमध्ये काय करायचं आहे टाकायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, हॅमरने तो इन्सर्ट कर. हॅमर इन्सर्ट करत असताना तो इझिली इन्सर्ट होतो. आता इथे या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी बघायला मिळतात की हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कसा होतो. आता समजा आपण चुकून तो नेल काय उलट दिशेने धरला, उलटा ठेवला ह्या प्रकारे आणि शार्प एज इकडच्या बाजूला आणि मग त्याच्यावर हॅमर करायला गेला तर तो जाईल का, पेनिट्रेट होईल का तो त्या वॉलमध्ये? तर होणार नाही. का बरं होणार नाही? जरी तुम्ही इथं तेवढंच फोर्स अप्लाय केला तरी पण होणार नाही. लक्षात आहे? तर तिथे काय आहे, प्रेशर ही कन्सेप्ट आपल्याला बघायची. बिकॉज हिअर इथला जो प्रेशर आहे इथं काय झालेलं आहे, मोर प्रेशर, आणि इकडे काय झालं, लेस प्रेशर अप्लाय झालेलं आहे. मग मोर प्रेशर आणि लेस प्रेशर हे कशा होणार? कारण तिथे एरिया, ह्याचा जो कॉन्टॅक्ट एरिया आहे तो लेस आहे आणि इकडचा कॉन्टॅक्ट एरिया काय आहे बघा असा चप्पट आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, तो मोर एरिया इथे आला आहे कॉन्टॅक्टमध्ये, भिंतीच्या वॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये. इकडचा एरिया लेस आहे आणि इकडचा एरिया मोर आहे. म्हणजेच आपल्याला प्रेशर हे काय म्हणता येईल, परपॅन्डिक्युलर फोर्स डिवायडेड बाय एरिया. फोर्स हा परपॅन्डिक्युलर स्ट्रेट तुम्ही धरला तर तिथे काय आहे, पटकन तुमचा तो खिळा काय धरणार आहे, व्यवस्थित, म्हणजेच काय आहे, त्या वॉलला मला परपॅन्डिक्युलर हे ठेवायला. आता फोर्स हा मेजर होतो आहे न्यूटनने आणि एरिया हा काय मीटर स्क्वेअर. एरिया इज इक्वल टू पाय स्क्वेअर म्हणजे देअरफॉर मीटर स्क्वेअर आपण असं म्हणतो. देअरफॉर मीटर स्क्वेअर आणि फोर्स काय आहे, न्यूटन, हे ह्याच्यामध्ये मेजर होतं. बरोबर आहे, आपल्याला हे कॉन्सेप्ट आहे. म्हणून ते न्यूटन अपॉन, म्हणून SI युनिट प्रेशरचं काय होईल, न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं त्याला म्हटलं आहे. मग तोच न्यूटन पर मीटर स्क्वेअर ही कॉन्सेप्ट खरं तर पास्कल या सायंटिस्टने सांगितली. त्याच्या ऑनरला पास्कल PA असं काय आहे, हे युनिट त्या प्रेशरसाठी अप्लाय झालेलं आहे. काय PA असं आपल्याला लिहायचं आहे. पास्कल, ब्लेस पास्कल नावाचा तो सायंटिस्ट होता, त्याच्या ऑनरमध्ये हे काय युनिट त्याला दिलं गेलेलं आहे. ओके, नाव लेट अस सी दिस प्रेशर हे आपल्याला कसं अप्लाय होणार आहे. एरिया ही कन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये बघूया, कसं रिलेशन आपल्याला त्याच्यामध्ये दिसणार आहे. फोर्स हा सुद्धा काय परपॅन्डिक्युलर पाहिजे आणि एरिया हा काय आहे, आपल्याला सरफेस एरिया किती तिथे असणार आहे त्याच्यावर फोर्स आपल्याला किती अप्लाय करायचा आहे ते आपण ठरवणार. ओके, आता इथे सुद्धा प्रेशर आणि एरिया आणि फोर्स हे तिघं पण एकमेकांशी कसे रिलेट होतात. खरंच जेव्हा एरिया हा एक्सेस असेल तेव्हा प्रेशर काय आहे, आपण म्हणणार इथं लेस प्रेशर आपल्याला जास्त अप्लाय करायला, प्रेशर कमी इथे पडणार आहे. कुठल्याही ह्याचं ऑब्जेक्टचं प्रेशर कसं पडणार आहे, जेव्हा एरिया जास्त असेल तर तिथे लेस प्रेशर अप्लाय होईल आणि एरिया कमी असेल तर तिथे प्रेशर हे हाय प्रेशर अप्लाय होईल त्या ऑब्जेक्टकडून. जसं मगाशी नेलमध्ये आपण बघितलं, तो खिळा जो होता तो खिळा टोकेरी म्हणजे त्याचा लेस प्रेशर एरिया काय झालेला आहे, तो त्याचा छोटा एरिया होता. त्याच्यामुळे काय आहे, जास्त लगेच थोड्याशा आपण हेमरिंगने काय आहे तिथे प्रेशर त्याच्यावर ॲटोमॅटिकली हाय प्रेशर तिथे अप्लाय होतं आणि तो आपला नेल काय आहे पेनिट्रेट होऊन जातो. पण एरिया हा जर बोथट जे मागचं जे टोक आहे ते जर तुम्ही हे केलं, एरिया वाढवला तर प्रेशर काय आहे तिथे कमी दाब पडतो आणि दाब कमी पडल्यामुळे तो खिळा जो आहे तो भिंतीत जात नाही, इझिली जात नाही. लक्षात आहे. आणि ह्या दोघांसाठी आवश्यक आहे फोर्स. त्यासाठी फोर्स तुम्ही किती अप्लाय करा, फोर्स जास्त जेवढा अप्लाय केला तेवढा प्रेशर तिथे पडणार आहे. फोर्स कमी अप्लाय केला प्रेशर कमी येणार आहे. हे पण जसं फोर्स आणि प्रेशर जसे आहेत डायरेक्टली व्हॅरीज आहेत, तसे एरिया आणि प्रेशर हे काय दिसतात आपल्याला, इन्व्हर्सली व्हॅरीज. एरिया कमी आला तर प्रेशर जास्त पडणार आहे, एरिया जास्त असेल तर प्रेशर कमी, त्याचा दाब त्याचं कमी पडणार आहे. लक्षात आहे. जसं आपण इथे बघणार आहोत, आपल्याला दिसून येते इथे हा परपॅन्डिक्युलर एरिया आणि हे टोक आहे कसं अगदी स्मॉलेस्ट आणि 90 डिग्रीचा. बघा इथं काय आहे, हा भिंतीला काय आहे परपॅन्डिक्युलर डायरेक्शनला, म्हणून काय आहे परपॅन्डिक्युलर एरिया आपण म्हणणार. आणि काय आहे इथला आपल्याला एरिया लेस एरिया आहे, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट इज लेस अँड एरिया ऑफ कॉन्टॅक्ट इज मोर. इफ द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट इज लेस देन प्रेशर इज मोर.
Okay, more pressure, and if the area of contact is more, then less pressure is applied there by that object. The object कडून pressure less apply होणार आहे, इकडे pressure more होणार. ओके, तसंच आपण जर आपण ड्रिलिंग मशीनने सुद्धा काय एखादं आपल्याला एखाद्या भिंतीवर होल पाडायचं असेल तर ड्रिलिंग मशीनचा तर त्याचं पण टोक कसं असतं, शार्प असतं, टोकदार असतं. तसंच आपण जर नाईफ बघितला, चाकू जो आपल्या सुरी असते आपल्या घरात, ते त्याचे कटिंग एजेस कसे असतात बघा, शार्प असतात आणि एक बाजू त्याची ब्लंट असते. मग आपण कटिंग एज जर दोन्ही आपल्याला दिसताना सेम दिसतात तरी पण आपण काय आहे इझिली ते कट करू शकतो जर आपण त्याच्या कटिंग एज जे शार्प एज आहे बघा, इकडचा भाग आपल्याला शार्पिंग दिसतो. ब्लंट एजला तसं नाही, ब्लंट एजला काय आहे तिथे जाड आहे, त्याच्यामुळे तिथं आपल्याला त्या बाजूनी कट करायला आपल्याला काय अवघड जाईल. तर इथं का बरं, कटिंग एज काय झालं, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट रिड्यूस झाला आहे, त्याच्यामुळे तिथं ॲटोमॅटिकली त्या ऑब्जेक्टकडून मोर प्रेशर अप्लाय होतं, त्याच्यामुळे आपल्याला थोड्याशा फोर्सने सुद्धा ते ऑब्जेक्ट कट करता येतं. तसंच जर आपण हे कट करायचं जर हा कोयते बघितला त्याच्यावर पण बघा हे शार्प एजेस असतात, लेस एरिया तिथे कॉन्टॅक्टमध्ये असतं, त्याच्यामुळे मोर प्रेशर. तर हे सगळे आपल्याला काय झाले, हे वेगवेगळे उदाहरणं आहेत. ॲप्लिकेशन ऑफ द हाय प्रेशर, हाय प्रेशर येण्यासाठी आपल्याला त्याचा एरिया ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे शार्प असला पाहिजे किंवा लेस असेल तर तिथे काय होणार आहे, हाय प्रेशर तिथे ऑटोमॅटिकली अप्लाय होईल. पण काही वेळेस हाय प्रेशर ॲडव्हान्टेजेस ऑफ लो प्रेशर सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. लो प्रेशर पण काही ठिकाणी आवश्यक, जसं स्नो शूज असतात, बरोबर आहे. स्नो शूज जे आहेत म्हणजे बर्फावर, स्नो म्हणजे इथं बर्फ आहे, बर्फावर चालण्याचे जे शूज असतात ते पर्टिक्युलर आपल्या रेग्युलर सारखे नसतात, ते अगदी पूर्णपणे फ्लॅट असतात. का बरं, त्यांचा लार्ज एरिया ऑफ कॉन्टॅक्ट यायला पाहिजे, कारण जर तो स्मॉल असते आपले रेग्युलर शूज जे असतात त्याला बघा थोडंसं मध्ये मध्ये असे शार्प एजेस सारखं असतं बघा, आपले स्पोर्ट्स शूज वगैरे तुम्ही बघितले असतील तर त्याला अशा प्रकारे स्मॉल एरिया ऑफ कॉन्टॅक्ट असतो, त्याच्यामुळे तो काय होईल, त्याच्यामुळे तिथं मोर प्रेशर अप्लाय होईल आणि मे बी तुमचं पाय त्या बर्फामध्ये फसू शकतो. ओके, म्हणून फोर्स अप्लाइड त्यामध्ये काय होईल, सेम आपल्याला काय आहे, फोर्स जरी सेम अप्लाइड केला तरी पण आपलं वेट तिथं काय होणार आहे, त्याच्यामुळे वेटमुळे तो खाली जाणार आहे. तसंच काही वेळेस मोठमोठे हे जे अशा गाड्या असतात त्यांचे स्टील स्ट्राइक्स जे आहेत त्यांना ते पण काय आहे, वरती त्याच्यावर एक पट्टा लावलेला असतो, नुसते सुट्टे कारण ते खूप वजनदार असते, ही गाडीसुद्धा काय खूप वजनदार असते. व्हील्स ऑन द ग्राउंड, लेस कॉन्टॅक्ट ऑफ एरिया यायला पाहिजे आणि तेव्हा मग तिथं काय होईल, मोर प्रेशर आपल्याला, मग मोर प्रेशर आलं तर काय आहे, तो रस्ता पूर्ण खचून जाईल. मग लार्ज एरिया ऑफ कॉन्टॅक्ट येण्यासाठी का बरं, लेस प्रेशर आणण्यासाठी आपल्याला एरिया ऑफ कॉन्टॅक्ट त्या पट्ट्यामुळे काय झालंय, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट लार्ज झालेलं. म्हणून सॉलिडकडून प्रेशर हे काय आहे, सॉलिड हा प्रेशर सॉलिडवर अप्लाय होऊ शकतो. आणखीन काही उदाहरणं बघूया, जसं अगदी आपल्या ओळखीचं म्हणजेच काय, बघा रोजची आपली जी स्कूल बॅग असते ती सुद्धा आपल्याला भरपूर, आपली हल्लीची पुस्तकं तर अगदी इतकी जडजड असतात, मोठी मोठी असतात, सगळे सब्जेक्ट तर आपल्याला कॅरी करावेच लागतात. पुन्हा नोटबुक्स वगैरे, टेक्स्टबुक्स वगैरे, पुन्हा काही अजून प्रयोग वह्या वगैरे, हे सगळं आपण बघायला गेलो तर खूप हेवी जातं आणि त्याच्यामुळे आपली अगदी अशी अवस्था होऊन जाते की आपण थकल्यासारखं. म्हणून आत्ताच्या बॅग्सला पण आपण बघायला गेलो तर काय आहे, त्याचे बेल्ट जे असतात ते काय आहे, त्याचा एरिया आपल्याला वाढवताना दिसतात. म्हणजेच मग आपण बघायला गेलो तर आपल्याला अशा प्रकारे दिसेल, तर आपले बेल्ट काय आहे थोडेसे ब्रॉड केले जातात, कारण बघा स्कूल बॅग्स हॅव द वाईड स्ट्रॅप्स, त्याच्यामुळे त्याचे स्ट्राइप्स असतात. सो द वेट ऑफ द बॅग मे फॉल ओव्हर अ लार्ज एरिया ऑफ द शोल्डर ऑफ द स्टुडंट, देअरफॉर प्रोड्युसिंग द लेस प्रेशर ऑन दॅट. त्याच्यामुळे आपल्याला जरी ती बॅग खूप मोठी असेल तर ती काय आहे, बॅग बघा दोन्ही बेल्ट जेव्हा तुम्ही अप्लाय करा तेव्हा थोडंसं आपल्याला हलकं, पण वरती असंच धरायला हाताने नुसतं हातात उचलायला गेलं तर काय होतं, ती मला हेवी जाणवते. ओके, तसंच म्हणून काय आहे, त्याचप्रमाणे काही कॅरी बॅग असे असतात आपले, काही वेळेस आपण समजा आईसोबत वगैरे कुठे भाजीपाला वगैरे आणायला गेलो तेव्हा पण काय थोडं जिन्नस वगैरे असेल तर ते हेवी होतं, मग त्यावेळेस पण काय साधी ती कॅरी बॅग असेल, साधी तुमची कापडी पिशवी असेल तरी पण ती आपल्याला खूप हेवी जाणार. त्यावेळेस आई किंवा आपण काय करत असतो, आपला रुमाल असतो आता, तो रुमाल त्याच्या आपल्याला जिथे धरायचा आहे पोर्शन तिथे आपण धरतो की जेणेकरून तिथे काय होतं, तिथला एरिया काय होतो, एक्सेस होतो, लार्ज एरिया तिथे होतो आणि त्याच्यामुळे तिथं प्रेशर कमी, म्हणजे जरी जड असेल तरी थोडंसं आपल्याला बरं वाटतं की ते जेणेकरून आपण ते कॅरी तरी करू शकतो. नाहीतर मग काय पुन्हा आपले हात जे आहे अगदी लाल लाल होतात, कारण तिथं लेस एरिया
कॅरी बॅग अगदी बारीक असतं, त्याचं निमुळतं टोक होतं आणि ते शार्प झाल्यामुळे तिथे काय लेस एरिया झाल्यामुळे प्रेशर खूप अप्लाय होतं आणि आपल्याला हात तिथे दुखायला लागतो. मग आपण तिथे रुमालाचं मदत घेतो. तसंच काही काही हल्लीच्या बॅग्सला अशा असतात की त्यांना तिथले जिथे आपल्याला उचलायचा आहे तो हँडल करायचा आहे, तो हँडल घेण्याचा भाग आहे ऑलरेडी तिथं काय आहे ब्रॉड बेल्ट असं तिथे अटॅच केलेलं असतं की जेणेकरून तिथं काय आहे प्रेशर कमी होईल, एरिया तिथला इन्क्रीज होईल यासाठी तिथं ते केलेलं असतं. त्याचप्रमाणे अजून एक आपण एक्झाम्पल बघणार आहोत, दॅट इज द हाय हिल्स असतात बघा. आपण गर्ल्समध्ये बघतो अशा वेगवेगळ्या हाय हिल्सच्या सँडल्स त्या घालत असतात, त्याच्यामुळे सुद्धा प्रेशरवर परिणाम होतो. बघा हाय हिल्समुळे हा जो एरिया आहे तो कमी होतो, बरोबर आहे. जो कॉन्टॅक्ट एरिया आहे खाली जमिनीवरचा तो काय खूप लेस आहे. लेस एरिया झाल्यावर काय प्रेशर जास्त अप्लाय होतं. त्याचप्रमाणे जर आपण हिशोब केला तर एखादी 100 पाऊंडची वुमन असेल, पाऊंड म्हणजे खरं तर ह्याच्या निम्म आपलं KG जर वजन घ्यायला गेलं तर 100 पाऊंड म्हणजे 50 KGची एखादी वुमन असेल तर तिने हाय हिल्स असे घातलेले असेल तर ती काय आहे केवढं प्रेशर बघा अप्लाय केले, एक्झर्ट्स द मोर प्रेशर ऑन द ग्राउंड दॅन द 6000 पाऊंड एलिमेंट. म्हणजे समजा आपण 3 KGच्या ह्याच्यात बघायला गेलं तर ह्याचा निम्मो म्हणजे काय 3000 KGचा जर एखादा एलिमेंट असेल त्याच्यापेक्षा जास्त काय आहे अप्लाय होतं जर एखाद्या 50 KGच्या वुमनने जर असे हिल्सचे सँडल्स घातले तर तेवढं प्रेशर त्या पृथ्वीवर होतं बघा. पृथ्वीवरचा भार जर आपल्याला असं कमी करायचा असेल, प्रेशर खूप दाब हा वाढत चालला आहे तो आपल्याला करायचा असेल तर नक्कीच आपल्याला हे काय हाय हिल्सचे सँडल्स वगैरे घालता कामा नये. तर हे कधीतरी एक फॅशन म्हणून आपण थोड्या वेळासाठी घालतो, दॅट इज नॉट. पण काही जण रेग्युलरली ते घालत असतात, दॅट इज व्हेरी हार्मफुल टू अर्थ ऑल्सो. त्याचप्रमाणे जसं अर्थचा मी एक पॉईंट सांगितला तसंच आपल्या स्वतःच्या हेल्थला, त्या वुमनच्या हेल्थला सुद्धा खूप त्याच्यामुळे हानिकारक होणार आहे. बघा फ्लॅट हिल्स असतात तेव्हा आपली काय त्या वुमनची बॉडी स्ट्रेट फील असते, तिचे स्पाईनसुद्धा काय तिचा स्पायनल कॉर्ड जो आहे मणका जो आहे तो असा स्ट्रेट राहतोय, काफ मसल्ससुद्धा स्ट्रेट रिलॅक्स असतात आणि फ्लॅट शूज त्याच्यामुळे हेल्प द इव्हनली डिस्ट्रीब्यूट द बॉडी वेट थ्रू आउट द फूड, त्याच्यामुळे व्यवस्थित. पण जर हा हिल असेल तर काय होतंय बघा त्याच्यामुळे बॅक जो आहे तो थोडासा लोअर बॅक पुश फॉरवर्ड आणि तिथं काय आपला स्पायनल कॉर्ड स्ट्रेट राहत नाही, त्याच्यामुळे काय वेट हे व्यवस्थित सगळीकडे काय रिवाइड होत नाही आणि त्याच्यामुळे काय होणार आहे जसं स्पायनल कॉर्डचे काही त्रासेस होतील किंवा आपल्याला लेग्ससुद्धा नीवर आपल्या जास्तीत तिथं प्रेशर वाढलं जातं, त्या सांधेदुखीचे त्रास काही काळांतराने त्याला होऊ शकतात. त्याचप्रमाणे हा जो पॉईंट आहे तो काय त्याचप्रमाणे आपल्या आईज म्हणजे डोळ्यांशी सुद्धा भरपूर निगडीत असतो, डोळ्यांच्या मसल्सशी तिथलं त्याचं कनेक्शन असतं. त्यामुळे काही काळांतराने कदाचित नजरेवर म्हणजे आपल्या दृष्टीवर व्हिजनवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून काय बघा हा हिलचे जसे आपण बघितलं एका अर्थाने अर्थवर प्रेशर जर आपल्याला दाब कमी करायचा असेल तरी पण ते आहेच, त्याचप्रमाणे स्वतःच्या हेल्थची काळजी घेताना सुद्धा आपल्याला हाय हिल्स वापरायचे नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रेशरचे आपल्याला नेहमी अशा प्रकारचे जे फ्लॅट शूज असतात तेच फ्लॅट शूज आपल्याला जास्तीत जास्त यूज केले पाहिजे. कधीतरी फॅशन म्हणून हौस म्हणून थोड्या वेळासाठी तुम्ही यूज करत आहात दॅट इज नॉट मोर दॅट, पण जास्तीत जास्त रेग्युलर आपण जे करत असतो ते काय आहे आपल्याला फ्लॅट शूजच यूज करणं आवश्यक आहे. लक्षात आलं सगळ्यांना. सॉलिड आपण पाहिलेलं आहे, आता प्रेशर ऑन लिक्विड आपण बघूया कसं होतंय. बघा प्रेशर तो काय करतो त्याच्या दिशेने अप्लाय करतो, दॅट इज अ सॉलिड सबस्टन्सचं प्रेशर आहे तिथं दाब. व्हॉट अबाउट द लिक्विड, लिक्विडचं आता एक बॉटल घ्या, त्याच्यामध्ये पाणी तुम्ही भरून घ्या. टू लिक्विड्स ऑर फ्लुइड्स एक्झर्ट्स द प्रेशर, यस ऑर हाऊ. जर ते प्रेशर अप्लाय करतात का तर हो, तर ते जास्ती असं कुठे आहे प्रेशर बेसला त्यांचं प्रेशर आणि काय इकडच्या बाजूला, कारण लिक्विड तुम्ही जसं कव्हर कराल ते काय होईल सगळीकडे सांडेल, सगळीकडे ते सगळ्या बाजूनी काय सगळ्या दिशेला जसं स्लोप मिळेल तसं काय ते पसरणार आहे, जरी स्लोप नसेल तरी जमिनीवर सुद्धा ते सगळीकडे पसरतं. तसंच आपण एक बघूयात, समजा ही सेकंड लेअर बघितली आपण, समजा 5 लेयर्समध्ये समजा त्याचं डिव्हिजन केलं, म्हणजे कट करायचं नाही आहे फक्त आपण त्याचा अभ्यास करताना. समजा हा सेकंड लेअर बघितला तर हा सेकंड लेअर काय आहे किती प्रेशर घेतोय, ह्या फर्स्ट लेअरचं जेवढं असेल तेवढा लोड त्याच्यावर पडतो म्हणजे त्याच्यावर तेवढं प्रेशर आहे. थर्ड लेअरचा आपण अभ्यास केला तर काय आहे फर्स्ट लेअरवर काय आहे वरती एअरच आहे, पण थर्ड लेअरवर काय आहे फर्स्ट आणि सेकंडचं एवढं प्रेशर ह्या थर्ड लेअरवर आहे.
तसंच फोर्थवर काय आहे, फर्स्ट सेकंड थर्ड ह्या तिन्ही लेअरचं प्रेशर कोणावर आलेलं आहे तर फोर्थवर आले. आणि फिफ्थवर बघायला गेलो तर ह्या चारीच आले. म्हणजे वरती बघायला गेलो तर आपल्याला लेस प्रेशर आहे आणि खाली काय आहे, मोर प्रेशर. आता बघा, समजा आपल्याला बघायचं फर्स्ट लेअरला तुम्ही एका टाचणीने काय करा, त्या बाटलीला होल पाडा, तुम्हाला काय पाणी फॉल होताना दिसेल. पण आपल्याला जरा नीट ऑब्झर्व करायचं आहे. आता आपण आणखीन 2 ठिकाणी, इथे एक आता बघा ह्याच्यामध्ये काय झालंय, थोडंसं लांब पाणी गेल्यासारखं दिसून येते. आणखीन तिसऱ्या ठिकाणी जर आपण टाचणीने होल पाडलं तर आपल्याला आणखीन लांब बघा. इथं काय होतं, हा जो अँगल आहे हा काय एकदम कमी अँगल आहे, नंतर काय मोठ्या म्हणजे लांब 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 गेलं. कशामुळे, प्रेशर जास्त आहे तिथे काय आहे, बिगेस्ट अँगल त्याने केलेला आहे. आणि प्रेशर कमी होतं तिथे काय आहे, लोएस्ट अँगलने काय वॉटर फॉल होतं. व्हॉट अबाउट द अपवर्ड फोर्स एक्झर्टेड बाय द लिक्विड. जर खालून वरच्या दिशेने तर वरून खाली बघत गेलो, तसंच आपल्याला अपवर्ड फोर्स काय आहे ते आपल्याला पुढे बघायचंच आहे. दॅट इज अ बियॉन्ड फोर्स बद्दल आपण बोलणार आहोत. आणि त्याआधी आपण गॅस प्रेशरचं कसं असतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे या कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. ओके, let us see the next point, that is the gas pressure or air pressure we can say. Let's see what is it. लिक्विड प्रेशर पाहिलं त्याप्रमाणेच आता एअर प्रेशर बघा. आता एक बलून घ्या, तो स्ट्रॉच्या सहाय्याने फिल करा. त्याच्यावर काय होईल, आतमध्ये गॅस आपल्या तोंडातली हवा त्याच्यामध्ये जाईल, त्याच्यामुळे काय एअर जाईल, त्याच्यामुळे तो काय होईल, बलून ब्लो होईल. ओके, उगत जाईल. तसंच आणखीन आपण अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी काही काही करून बघणार. आणि तोच बलून आता काय करायचं, एखाद्या छोट्याशा टॉय कारला, हलक्या अशा टॉय कारला लावा, तर ती काय होईल, टॉय कारसुद्धा पुढे पुढे जाणार. तर दुसरा एक्सपेरिमेंट बघूया. एका बॉटलच्या इथे आपण एक स्केल तुम्ही चिटकवून घ्या चिकटपट्टीने आणि काय करा, त्याच्या दोन्ही बाजूला रबर बँड बांधून आधी काय केलं बघा, आधी आपण इन्फ्लॅटेड बलून काय केलं, त्याला बांधले. इन्फ्लॅटेड म्हणजे दोघे पण फुगवलेले नाहीत, रिकामेच आहे. आणि तेव्हा काय दिसलं, आपल्या दोघांचंही वेट सेम आहे, बॅलन्स झाल्यासारखे दिसतं. आता आपण त्याच्या काय करूया, हवेने भरून घेऊया. ओके, आणि काय करायचं, तो तिथेच पुन्हा त्याच्या जागेवर हे केलं. आता काय फरक दिसतोय बघा, तुम्हाला लक्षात येईल, जिथे हे भरलेलं आहे, हवा भरलेली आहे, तो काय झालेलं खालच्या दिशेने, म्हणजे त्याचं वेट वाढलेलं आहे. म्हणजेच काय, एअरचं वेट आहे, एअरला काही वेट आहे. कोणकोणते मे बी त्याच्यात O2 असतील, CO2 असतील, N2 असतील, असे कोणतेही गॅसेस त्याच्यामध्ये असतील आणि ते त्याच्यामध्ये भरलेले गेले आहेत. आपल्या तोंडातून खरं CO2च, पण अजूनही जेव्हा बाहेर थोडासा होता तेव्हा O2 N2 त्याच्यात कोणतेही गॅसेस गेले, त्या सगळ्यांना काय वेट आहे. तसंच आपल्या अर्थला बघायला गेलो तर अर्थला सुद्धा काय चारी बाजूनी एक प्रेशर आपल्या होत असतं. ओके, त्या प्रेशर म्हणजेच काय, वरच्या सगळ्या लेअरचा इथं सर्वात जास्त हायेस्ट लेअरला सर्वात जो सरफेस आहे तिथे जास्त. आता तसंच आपण एक ॲक्टिव्हिटी बघूया. त्यासाठी पेपर घ्या, न्यूजपेपर. आता न्यूजपेपर एका टेबलावर काय पट्टी ठेवा आणि त्याच्यावर न्यूजपेपर ठेवा. ओके, न्यूजपेपर व्यवस्थित तिथे काय चिटकवायचा नाही आहे, फक्त काय फ्लॅट करायचं आपल्याला. आता या पट्टीवर जोरदारपणे पुश करा. जेव्हा ती पट्टी बघा पुश कराल तेव्हा काय आहे बघा, फक्त आपण पेपर ठेवला, दुसरं काही ठेवलेलं नाही आहे. लक्षात घ्या, जोरदार तेव्हा कराल तेव्हा बघा ती पट्टी ब्रेक होणार आहे. पण जर तुम्ही छोट्या पट्टी केलं तर ती ब्रेक होणार नाही. बघा तिथं काय प्रेशर कमी होत आहे, ब्रेक होणार नाही. तो पेपर मे बी उडून जाईल, वरच्या दिशेने उडेल तो, छोटी पट्टी घेतल्यामुळे. लक्षात आहे, पण मोठी पट्टी घेतली तर तेवढ्या साईजच्या पट्टी घेतली तर आपल्याला मे बी ती ब्रेकडाऊन. मग तेच तुम्ही ॲक्टिव्हिटी घरातही थोडीशी करून बघू शकता. त्याचप्रमाणे म्हणून आपल्याला दिसून येतं जे ॲटमॉस्फिअरमधलं प्रेशर आहे, जे अर्थच्या बाजूला आहे, ते आपण काय आहे आपण पाहायला गेलो मला काय समजणार की वरच्या दिशेने आपण जर अर्थच्या सरफेसच्या वरती गेलो तर तुम्हाला काय होणार, त्याच्यावरचं प्रेशर हळूहळू कमी कमी इथं अगदी हायेस्ट प्रेशर हळूहळू वरती गेला, इथलं प्रेशर बघा काटा आपल्याला कमी कमी होताना दिसतं. म्हणजे काय, तिथे कमी कमी प्रेशर हे लेस अँड लेस असणार आहे. लक्षात आलं सगळ्यांना. मग त्या प्रेशरला जसं सी लेवलला पण आपण बघितलं तर ॲटमॉस्फेरिक प्रेशरबद्दल आपण बोलतो. खरं तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे काय बॅरोमीटरने मेजर केलं जातं. त्याला MBS किंवा 1 बार इज इक्वल टू 1 लाख पास्कल किंवा 100,000 पास्कल. पास्कल म्हणजे आता हे काय, द युनिट मेजर फॉर द प्रेशर मेजर करण्याचं युनिट आहे. आपण
फोर्स कन्सेप्ट जेव्हा बघितली ह्याच लेसनमध्ये तेव्हा आपण बघितलेलं पास्कल, ब्लेस पास्कल या सायंटिस्टच्या नावाने ते पडलेले आहे. तर फॉर 1 बार इज इक्वल टू 100,000 पास्कल आहे किंवा 1,00,000 पास्कल आपण त्याला म्हणणार. म्हणजे ॲटमॉस्फिअर एअर प्रेशर. अजून आपण बघूयात आपल्या बॉडीला सुद्धा, आपल्या बॉडीला चारही बाजूनी काही प्रेशर अप्लाय होत असतं एअरचं. खालून आहेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, प्रेशर आहे, आणि तसंच बाजूनी पण सर्कल असतं. तसंच आपण कुठलाही एक ऑब्जेक्ट म्हटला त्या ऑब्जेक्टला सुद्धा काय आहे, चारी बाजूनी प्रेशर अप्लाय होत असतं. आता एक ॲक्टिव्हिटी बघूया. एकदम गरम पाणी घ्या आणि काय करा, त्या बॉटलमध्ये थोडंसं पाणी घ्या आणि काय करायचं, ती स्टर करायची. आणि स्टर केल्यावर एका बाउलमध्ये काढायचं. आता त्या ठिकाणी इनसाइड द बॉटल काय होतं आणि ह्या बाउलमध्ये काय होतं, ह्या दोन्ही आपल्याला ऑब्झर्व करायचं. आता बघा, जेव्हा टाकतो आपण तेव्हा थोडीशी एअर काय होणार आहे, गरम होते, आजूबाजूची एअर गरम होते आणि ती निघून जाते. आणि बाउलमध्ये पाणी आपण टाकतो त्याच्यामुळे लगेच, आणि ते बाउलमध्ये टाकल्या काय करा, झाकण गच्च लावून घ्या. गच्च लावून घेतल्यानंतर तुम्हाला बॉटलचं ऑब्झर्व करायचं आहे. थोड्या वेळाने बघा, बॉटल अशी खालच्या बाजूने तुम्हाला स्टेपल्यासारखी दिसेल. तिथं काय आहे, बाजूचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे कोल्ड आहे ते काय झालेलं त्याच्यावर अप्लाय झाले. आता थंड पाणी सुद्धा त्याच्यावर, आईस कोल्ड पाणी असं घ्या आणि ते बाहेरच्या बाजूने त्या बॉटलवर. तेव्हा काय होते ते तुम्ही जरा नोट डाऊन करा. घरी हा एक्सपेरिमेंट तुम्हाला इझी आहे. अजून एक एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता. एक कलरफुल पाणी घ्या, कोणत्याही कलरचं घ्या, कोणत्याही, आपण काही वेगळ्या सोल्युशन टाकलेलं नाही आहे, कोणत्याही कलरचं पाणी घ्या. त्याच्यावर आता आपल्या लेवल समजण्यासाठी म्हणून काय केलेलं आहे, इथे वेगवेगळ्या कलरचे रबर बँड्स किंवा एकाच कलरचे रबर बँड आपण घेतले की आपल्याला लेवल समजण्यासाठी. ते काय करा, वरती एका झाकणाने बंद करा. त्या झाकणाला पुन्हा काय आहे, होल पाडा आणि 2 त्याच्यातून पाईपलाईन्स अशा बाहेर काढा, आणि की जेणेकरून फक्त एअर जी आहे ती ह्याच्यातूनच बाहेर येईल, आतली एअर. ओके, मग आता आपण पॅक करा. आता एक पट्टी घ्या, आपल्याला जस्ट आधारासाठी म्हणून, सपोर्टसाठी आहे, आणि एक जे पाईपलाईन आहे त्याला काय करा, त्या पट्टीला बांधून घ्या. आणि इकडून काय, तुम्ही फुंकर मारा. फुंकर मारल्या काय होईल, तुम्हाला ती वॉटर लेवल जास्त. आता फुंकर मारण्याच्या ऐवजी जर समजा तुम्ही एखाद्या पेनाला जर बलून घेतला आणि तो त्याला लावण्याचा प्रयत्न केला, तरी पण तुम्हाला लक्षात येईल की त्या बलूनमधली हवा काय आहे, इथून इकडे चालली आहे, ट्यूबमधून जाते आतमध्ये, आणि आतली हवा वाढल्यामुळे हा काय झालेला आहे, वॉटर गोज अप. बरोबर आहे, पाण्याची. व्हॉट विल हॅपन इफ आय ब्रेक द बलून विथ स्मॉल होल. समजा आपण होल किंवा ते लूज केलं असं आपण म्हटलं. ओके, त्याच्यात ते बांधलेलं जे आहे ते थोडंसं आपण लूज केलं, तर ते काय, हवा बाहेर इकडून पण जाते, इकडून पण जाते. म्हणजे जास्तीत जास्त इकडून हवा बाहेर निघून जाईल, पण थोडीशी जी काही आतमध्ये गेली त्याच्याने थोडंसं पाणी कमी जास्त होताना दिसली, आणि मग नंतर पुन्हा ते नॉर्मल लेअरला. तसंच आपण अजून एक ऍक्टिव्हिटी, छोट्या छोट्या आहेत, अगदी मजेशीर आहे, तुम्ही करू शकताय. बलूनमध्ये बलून घेतलाय. बघा आता काय केलं इथे, बलूनमध्ये बलून, अजून एक दुसरा बलून इन्सर्ट केला, आणि मग त्याच्यामध्ये हवा भरलेली, आणि मग ती पेण्याला लावू. मग त्यावेळेस काय होईल, ते 2 बलून्स इन्स्टेड ऑफ 1 आपण घेतलं, तर त्यावेळेस काय होईल ते आपण तुम्हाला हे करून बघायचं आहे. तर आपण एक समरी घेऊयात, काय काय आपण आतापर्यंत बघितलं. जेव्हा बलून आपण स्ट्रॉच्या साहाय्याने हे केला तेव्हा काय झालेलं आहे, प्रेशर बाहेरच्या बाजूला कुठल्याही ऑब्जेक्टवर, बिहेवियर इन द गॅसेस कसं होत असतं. तसंच एखादा फ्लॅटेड बलून काय करतोय, वेट जास्त घेतोय. ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे आपण बघितले आहे, सीशोरला वगैरे असलेलं. बारमध्ये आपल्याला काय आहे, आपण मेजर करतो. तसंच आपण हा एक एक्सपेरिमेंट, हे 2 तुम्ही ट्रायल्स तुम्ही स्वतःहून करू शकणार आहात. आपल्याला असे छोटे छोटे, मग हे सगळं काय आहे, एअर प्रेशर आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. ओके, म्हणजेच आपल्याला ही कन्सेप्ट लक्षात आलेली आहे, म्हणजे एअर प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके.